आयुर्वेदामध्ये जो वात सांगितला आहे ना, त्याबद्दल भरपूर गैरसमज आहे, जो मी आज दूर करणार आहे. वात म्हटलं की आपल्याला काय आठवतं? सांधेदुखी. कोणालाही सांधेदुखी असेल तर ते म्हणतात की मला वात झालाय, मला वात कशामुळे झाला, मग ह्या वाताची ट्रीटमेंट कशी करायची, असेच विचार येतात. काही जणांना वाटतं पोट फुगलंय म्हणजे पोटामध्ये वात वाढलाय आणि खूप त्याचा त्रास होतोय, गॅसेस बाहेर पडतायत, ढेकर येत आहेत म्हणजे वात बाहेर पडतोय, असाही काही जणांना गैरसमज असतो. तो काही चुकीचा समज नाहीये, पण आज मी तुम्हाला सांगणार आहे की वात जो आहे ना, तो आपल्या शरीराला फायदा देतो आणि आपल्या शरीराचा कंट्रोलर म्हणजे वात आहे. आपण जे काही काम करतो, म्हणजे मी आता तुमच्याशी बोलतोय, मी हातवारे करतोय, ह्या सगळ्या ज्या क्रिया असतात ना, हे वात घडवून आणतो. आधुनिक विज्ञानामध्ये जी ब्रेनची म्हणजे मेंदूची जी कामं सांगितलेली आहेत, ती सगळी कामं आयुर्वेदामध्ये वातासंबंधी सांगितलेली आहेत. आणि जसा ब्रेन संपूर्ण शरीराला कंट्रोल करतो, तसंच आपल्या शरीरातला वात हा संपूर्ण शरीराला कंट्रोल करतो. तर आज आपण अशाच या वाताचे फायदे बघणार आहोत. थोडंसं तुम्हाला विचित्र वाटेल, पण वाताचे सुद्धा फायदे असतात आणि वाताचे तोटे काय आहेत तेही जाणून घेणार आहोत. आणि या वाताला व्यवस्थित ठेवण्यासाठी, बॅलन्स ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ज्यांना वाताचा त्रास आहे, ज्यांना वाताबद्दल काहीच माहीत नाही आहे असं तुम्हाला वाटतंय, त्यांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर, आयुर्वेद तज्ञ. गेले 15 वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करतोय. आमचं क्लिनिक ठाणे, नवी मुंबई, दादर, पुणे या ठिकाणी आहे. वाताशिवाय शरीरामध्ये कुठलीही क्रिया होऊ शकत नाही, पण जेव्हा हा वात बिघडतो त्यावेळेला शरीरामध्ये अनेक इशारे शरीर देत असतो आणि हा वात सुद्धा आपल्याला सांगत असतो की तुझं शरीर बिघडतंय, आत्ताच्या आत्ता सुधर. पण मग एक प्रश्न उद्भवतो की हा सगळा वात एकच आहे का? तर नाही मित्रांनो, वात ही संकल्पना भरपूर सूक्ष्म आहे आणि भरपूर सखोल आहे. ती समजण्यासाठी आम्हाला आयुर्वेदाचं शिक्षण जरी घेतलं असेल तरी सुद्धा ती समजायला भरपूर वर्ष गेलेली आहेत आणि हे खूप सखोल आहेत. तर आज मी तुम्हाला काही गोष्टींवरती प्रकाश टाकणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे वात जे शरीरामध्ये असतात ना, हे 5 प्रकारचे असतात: प्राणवात, उदानवात, व्यानवात, समानवात आणि अपानवात. तर हे जे 5 वात असतात ना, या वातांनी आपल्या शरीराला कंट्रोल केलं जातं. सगळ्यात पहिला असतो प्राणवात, जो आपल्या मेंदूमध्ये असतो. आपल्या इंद्रियांना सांभाळण्याचं जे काम असतं ना, हे प्राणवात करत असतो. दुसरा वात असतो उदानवात, जे आपले कर्मेंद्रिय असतात, म्हणजे आपल्या ज्या मोटर ॲक्टिव्हिटी असतात. जसं प्राणवात सेन्सरी सिस्टीम जी आहे ती ॲक्टिवेट करतो, ती सांभाळतो, तसंच उदानवात मोटर सिस्टीम जी असते आपल्या शरीरातली, म्हणजे रिफ्लेक्सिव्ह ॲक्शन जी असते ती सांभाळतो. आपलं बोलणं, आपले हात पाय चालणं, फिरणं, आपले रिफ्लेक्सेस जे असतात ते उदानवात सांभाळतो. त्याचबरोबर आपण जे कुठल्याही गोष्टीसाठी प्रयत्न करत असतो ना, हा सुद्धा एक प्रकारे उदानच वायू सांभाळत असतो. त्याचबरोबर आपल्या हृदयाची ॲक्टिव्हिटी चालू ठेवण्यासाठी प्राणवात आणि उदानवात या दोघांची एकत्र ॲक्टिव्हिटी असणं गरजेचं असतं. तिसरा वात असतो व्यानवात. व्यानवात हा हृदयामध्ये असतो आणि संपूर्ण शरीरामध्ये रक्त पुरवठा करणं किंवा संपूर्ण शरीरामध्ये रक्ताभिसरण करणं हे सगळं काम व्यानवात करत असतो आणि तो वात असतो हृदयामध्ये आणि संपूर्ण शरीरामध्ये संचार करत असतो. चौथा वात आहे समानवात. समानवात जो असतो ना, हा आपल्या पोटामध्ये असतो आणि आपल्या शरीरामध्ये जी काही पचनक्रिया होते, आपल्याला भूक लागते, ही सगळी कामं हा समानवात करत असतो. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये मल तयार करण्याची आणि मल वेगळं करण्याचं जे काम असतं ना, हे सुद्धा हा समानवायू करत असतो. त्याचबरोबर समानवायूचं आणखीन एक महत्त्वाचं काम असतं, ते म्हणजे आपल्याला घाम येणं जो प्रकार असतो, हा सुद्धा समानवायूचं काम असतं. आणि 5वा वात आहे अपानवात. अपानवात जो असतो ना, जे काही मल तयार होतं आपलं, ते मल बाहेर काढण्याचं काम अपानवायू करत असतो. म्हणजे संडासाच्या मार्गातून मल बाहेर काढणं, मूत्र मार्गातून मूत्र बाहेर काढण्याचं काम जे असतं ना, हे अपानवात करत असतो. तर मल निष्क्रमणाचा भाग जो आहे तो अपानवात करत असतो. तर असे हे 5 वात असतात, जे मी तुम्हाला खूप सुपरफिशियली समजून सांगत आहे. ह्याच्यापेक्षाही हे सखोल आहे. उदाहरण सांगायचं झालं तर आपण जे थुकतो हे सुद्धा एक प्रकारचं उदानवायूचं काम आहे. आपण जेवल्याच्या नंतर आपल्याला जी भूक लागते ना, हे समानवायूचं काम आहे. आपण डोळ्याने बघतोय आणि ते ज्ञान ग्रहण करतो, हे जे काम असतं हे प्राणवायूचं काम आहे, म्हणजेच प्राणवाताचं काम आहे. तर असे अनेक या 5 वातांची वेगवेगळ्या प्रकारचे कामं असतात. तर असेच हे 5च्या 5 वात आपल्याला हेल्प करत असतात आपलं शरीर सांभाळण्यासाठी. ज्या वेळेला हे वात खराब होतात त्यावेळेला
शरीरावरती तशी लक्षणं दिसायला सुरुवात होतात. तुम्हाला हे 5 वात माहीत होते का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता हा वात शरीराला काय फायदा देतो हे जरा बघूया आपण. वात हा शत्रू नाही, वात हा मित्र आहे. पण याच मित्राबरोबर जर आपण वैर केलं तर तो जो मित्र जो शत्रू बनतो तो ॲक्च्युअल शत्रूपेक्षाही जास्त डेंजरस असतो. तर वाताचा काय फायदा आहे? तर शरीर व्यवस्थित चालण्यासाठी वात फायदा देतो. आपली जी ऊर्जा असते, एनर्जी असते, ही मेंटेन ठेवण्याचं काम वात करत असतो. मेंदूची कार्यक्षमता वाढवण्याचं काम प्राणवात करत असतो, उदानवात करत असतो. याच्याने आपली बुद्धी वाढते. आपण जे डिसिजन घेतो हे चांगला वात असण्याची लक्षणं असतात. आपल्याला कधी भीती वाटली, आपल्याला कधी अतिचिंता वाटायला लागली, तर हा जो प्रकार असतो ना, हा वात खराब झाल्यामुळे होतो. मग आपलं जे धैर्य असतं, आपण जे डिसिजन घेत असतो, हे सगळं वात कंट्रोल करत असतो. तर तो वाताचा फायदा आहे. आपली पचनक्रिया ज्या वेळेला बिघडते, आणि बऱ्याच वेळेला बघा आपल्याला असा त्रास होतो की आपण औषधं खात असतो, बरीच औषधं खातो, आपलं पोट खराब झालेलं आहे, पचन खराब झालेलं आहे, आपण औषधं भरपूर खातो पण फरक पडत नाही. का? तर त्याला बऱ्याच वेळेला आपण पित्ताशी रिलेट करतो आणि आपल्याला वाटतं पित्ताचा त्रास आहे, पण ॲक्च्युअलमध्ये तो वाताचा त्रास असतो. कारण वातसुद्धा पचन व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करत असतो आणि आपलं चांगलं पचनक्रिया सुरळीत ठेवण्याचं काम हे वात करत असतो. आपले स्नायू, आपली मज्जासंस्था म्हणजे आपल्या मणक्यामध्ये जो मज्जारज्जू असतो त्याची सगळ्याचं व्यवस्थापन जे असतं ना, हे वातच करत असतो. आणि आपल्या शरीराच्या सगळ्या हालचाली योग्य पद्धतीमध्ये व्हाव्या यासाठी सुद्धा वात मदत करत असतो. आता आपण बघूया की वात खराब झाला तर काय होतं. तर ज्या वेळेला पचन खराब होतं, पोट फुगतं, पोटामध्ये दुखायला लागतं आणि पोटातलं दुखणं वेगवेगळ्या जागेवरती फिरत असतं, त्यावेळेला पोटामधला वात खराब झालेला आहे हे समजायचं. त्याचबरोबर सांधे दुखायला सुरुवात होणं, सकाळी सकाळी उठल्याच्यानंतर सांधे जखडणं, शरीरामध्ये कोरडेपणा जाणवणं, संडासामध्ये कोरडेपणा जाणवणं किंवा संडासाला कडक होणं, हार्ड स्टूल होणं, हे सुद्धा वात बिघडलेल्याचं लक्षण आहे. जेव्हा शरीरामध्ये वात वाढतो ना, त्याच्या अगोदर संडासाला कडक होण्याची सुरुवात होऊन जाते. ज्या वेळेला संडासाला कडक होते त्यावेळेला सगळ्यात पहिलं लक्षण जे माझ्या बघण्यामध्ये आहे, माझ्या अनुभवामध्ये आहे, ते म्हणजे पायाच्या पोटऱ्या दुखणं किंवा टाच दुखणं. कारण तिथे वात वाढायला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर मग सांधेदुखीची सुरुवात होते. शरीरात लगेच थकवा येणं, लगेच थोडं जरी काम केलं तर लगेच थकून गेल्यासारखं वाटणं, हे सुद्धा वात खराब झालेल्याचं लक्षण असू शकतं. अतिचिंता, अतिभय ही लक्षणं सुद्धा वात खराब झालेल्याची आहे. त्यामुळे वात जर खराब होत असेल तर तुम्हाला लगेच समजेल की पूर्वी तुम्हाला ज्या गोष्टींची भीती वाटत नव्हती त्या गोष्टींची, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा तुम्हाला आता भीती वाटायला लागलेली आहे. ही जी सगळी लक्षणं आहेत ना, ही वात खराब झालेल्याची लक्षणं आहेत. तर आता हा वात बिघडला आहे तर काय करायचं? वात कधी पण बिघडला तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. कधीही घरगुती उपाय करत बसू नका, कारण वात जोपर्यंत थोडा आहे तोपर्यंत त्याच्यावरती उपचार करणं गरजेचं आहे. आता हा जो वात असतो ना, हा 2 प्रकारे बिघडतो. एक ठिकाण असं असतं की ज्यामध्ये कफ वाढतो, पित्त वाढतो आणि तो वाताला खराब करतो, आणि दुसऱ्या जागेवरती डायरेक्ट प्युअरली वातच वाढतो, तिथे बाकी कफ आणि पित्त काही नसतं. या दोघांची ट्रीटमेंट खूप वेगवेगळ्या प्रकारे करावी लागते. ज्या वेळेला कफ आणि पित्त वाढून वाताला अडवलं जातं त्यावेळेला कफ पित्ताची ट्रीटमेंट करावी लागते, आणि ज्या वेळेला फक्त वात वाढलाय त्यावेळेला फक्त वाताची ट्रीटमेंट करावी लागते. पण सध्याच्या काळामध्ये जर तुम्ही बघाल, म्हणजे शहरामध्ये प्युअरली वात वाढलेला कधीच नसतो. डायरेक्ट जो वाढतो तो कफ आणि पित्ताच्या अवरोधामुळे वाढलेला वात जास्त करून बघण्यात येतो. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला पहिले कफाची किंवा पित्ताची ट्रीटमेंट करावी लागते आणि मग नंतर वात कमी करायला मदत करावी लागते. आता तुम्ही मला प्रश्न विचाराल की ठीक आहे, वात वाढायचाच नाहीये, वात वाढवायलाच द्यायचा नाहीये आणि वाताचं नियंत्रण व्यवस्थित राहायला पाहिजे, योग्य प्रमाणात राहायला पाहिजे, तर काय करायचं? त्यासाठी तुम्हाला मी आता उपाय सांगतो. वात वाढायला नको असं जर तुम्हाला वाटत असेल तर सगळ्यात पहिलं काम करा, दररोज अभ्यंग करा. पूर्ण अंगाला तेल लावायचं, डोक्याला तेल लावायचं. आपल्या घरामध्ये पूर्वी प्रत्येक घरातली जी आजी होती, आई होती, ती आपल्या मुलांच्या डोक्याला तेल लावायची, स्वतःच्या डोक्याला तेल लावायची, आणि मग हे दररोजचं काम चालू असायचं. त्याच्याने सुद्धा वात कमी व्हायला मदत होते. पण संपूर्ण अंगाला जर तेल लावून मग आपण आंघोळ केली तरी सुद्धा वात कंट्रोलमध्ये राहतो, आणि हे नित्य नियमित केलं की मग होतं. विशेष करून जी लोक व्यायाम दररोज करतात, ज्या लोकांचं चालण्याचं काम खूप आहे, पळण्याचं काम खूप आहे, जे प्रवास खूप जास्त करतात,
त्यांनी हे अभ्यंग तर नक्कीच करायला पाहिजे. ते बऱ्याच मोठ्या आजारांपासून ते नुसत्या अभ्यंगाने वाचू शकतात. त्याचबरोबर वर्षातून एकदा म्हणजे पावसाळ्यामध्ये तुम्ही बस्ती चिकित्सा म्हणून जी पंचकर्मातली चिकित्सा आहे ती तुम्ही निश्चित करून घेऊ शकता, ज्याच्याने वात कंट्रोलमध्ये राहायला मदत होते. मित्रांनो, ही वाताची माहिती तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला काही नवीन समजलं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा.